नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। आज आमचा प्रागमधला शेवटचा दिवस होता आणि आम्ही सकाळीच हॉटेलमधून चेकआउट केलं। त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आधी ब्रंच करून घ्यावा आणि मग राहिलेले टुरिस्ट पॉइंट्स पाहून घ्यावे आणि संध्याकाळी बर्लिनसाठी निघावं। तर त्याच्यासाठी आम्ही पोहोचलो व्हिएतनामीज रेस्टॉरंटमध्ये, जिथं आम्ही ह्या 2 डिशेस खाल्ल्या। जरी आम्ही हॉटेलमधून चेकआउट केला असला तरीही आम्ही आमच्या बॅग्स हॉटेलमध्येच ठेवल्या होत्या वेटिंग रूममध्ये। जे कोणी टुरिस्ट म्हणजे प्रागला जाऊ इच्छित असाल तर मी त्यांना ही एक टिप देऊ इच्छिते की जर तुम्ही चेकआउट करत असाल आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला सिटी बघायची असेल, अजूनही टुरिस्ट पॉईंट्स काही राहिले असतील तुमचे बघायचे, तर तुम्ही हॉटेलमध्येच वेटिंग एरियामध्ये तुमच्या बॅग्स ठेवू शकता आणि जेव्हा तुमचं सगळं पाहून होईल आणि तुम्ही परत हॉटेलमध्ये जाऊन तिथून तुमच्या बॅग्स कलेक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला मोकळेपणाने फिरता येईल। मग तसंच आम्ही आमच्या बॅग्स हॉटेलच्या वेटिंग रूममध्ये ठेवल्या आणि बाहेर पडलो सिटी पाहण्यासाठी। आणि आमचं एक टुरिस्ट पॉईंट पाहायचं राहिलं होतं, ज्याचं नाव आहे डान्सिंग बिल्डिंग। मग आम्ही त्या बिल्डिंगकडे जाण्यासाठी निघालो आणि त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला अजूनही खूप सुंदर सुंदर बिल्डिंग्स पाहायला भेटल्या। जसे की ही बिल्डिंग। आता ह्या बिल्डिंगवरचं नक्षीकाम किंवा जे कोरीव काम केलेलं आहे ते पहा किती सुंदर आहे। आणि ह्या बिल्डिंगच्या बाजूलाच ती डान्सिंग बिल्डिंग म्हणून जो टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट आहे तो आहे। मी तुम्हाला दाखवते दुरून, हीच ती बिल्डिंग। प्रागमध्ये फिरताना आम्हाला बऱ्याचशा अशा सुंदर बिल्डिंग्स पाहायला भेटल्या। सुंदर चर्च होते जे टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट्स नव्हते, पण तरीही बघण्यासारखे होते, प्रेक्षणीय होते। त्याचपैकी हे एक चर्च। आणि मग अशाच काही सुंदर बिल्डिंग्स पाहत पाहत आम्ही पुढं अजून एक टुरिस्ट पॉईंट पाहायला गेलो, ज्याच्यासाठी आम्हाला ट्रेन पकडायची होती, अंडरग्राउंड मेट्रो ट्रेन। आणि मेट्रो स्टेशनवरती हे बघा किती उंचच्या उंच एस्केलेटर्स होते। इथलं मेट्रो स्टेशन खूप आधुनिक प्रकारचं होतं, जसं बर्लिनमध्ये आहे त्याच प्रकारचं होतं। जर तुम्ही माझा बुदापेस्टचा ब्लॉग पाहिला असेल तर त्यात तुम्हाला खूप जुन्या प्रकारचं बांधकाम असलेलं मेट्रो स्टेशन दिसलं असेल, पण प्रागमध्ये तसं नाही आहे। प्रागमधलं बरंच आधुनिक आहे, बांधकाम खूप नवीन आहे। पण इथल्या बसमध्ये सीटिंग अरेंजमेंट थोडीशी वेगळी होती। इथं सिंगल सीट्स अवेलेबल होत्या।
आता ही अजून एक इमारत पहा. ह्या बिल्डिंगवरती किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, शिल्पकाम केलेलं आहे आणि खूप बारीक कोरीव काम केलेलं आहे. पण एवढं असून सुद्धा ही बिल्डिंग टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट म्हणून मानली नाही जात. आणि अशा खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत इथं ज्या अतिशय सुंदर आहेत, पण तरी पण त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी नसते किंवा इथले लोक त्याला टुरिस्ट पॉईंट नाहीत मानत. त्याच्या पाठीमागं काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडसुद्धा नाही आहे, पण तरीही दिसण्यासाठी अतिशय नयनरम्य अशा बिल्डिंग्स आहेत प्राग सिटीमध्ये. हे एक गार्डन दिसलं आम्हाला रोडच्या बाजूला आणि ह्या गार्डनमध्ये काही पुतळे उभा केल्यासारखे दिसत होते दुरून. मग आम्ही विचार केला थोडंसं जवळ जाऊन पाहूया. आणि मागच्या 7 दिवसात एवढं चालणं झालं होतं की आत्तापर्यंत पाय पूर्ण मेटाकुटीला आले होते, दुखायला लागले होते. आणि त्याच्यानंतर आम्हाला ही पूर्ण टेकडी चढून वरती अजून एक पॉईंट होता, टुरिस्ट पॉईंट, तो पाहायला जायचं होतं. पण आमच्या दोघांची पाय काय तयार नव्हते वरती जाण्यासाठी, त्यामुळं आम्ही त्या पॉईंटला गेलोच नाही. आणि हे डाऊटफुल पण होतं की तो पॉईंट म्हणजे तिथं काहीतरी टॉवर होता, प्राग टॉवर, तो पाहण्यासाठी जाणार होतो आम्ही. पण तो टॉवर सध्या मेंटेनन्समध्ये आहे की पाहण्यासाठी ओपन आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. त्यामुळं उगाच एवढी टेकडी चढायची आणि त्याच्यानंतर समजायचं की टॉवर पाहण्यासाठी अवेलेबल नाही आहे, तर चढायचे सगळे कष्ट वाया जातील या विचाराने आम्ही ती टेकडी चढलीच नाही आणि तो एक पॉईंट पाहायचा राहून गेलं. पण जरी आम्ही ही टेकडी नाही चढली आणि तो टॉवर पाहायचं मिस केलं, तरी आमच्याकडं अजून एक टुरिस्ट पॉईंट होता जो पाहायचा राहिला होता. मग आम्ही त्या साईडला निघालो. तो पण टुरिस्ट पॉईंट टेकडीवरती होता, म्हणजे एक कॅसल आहे विसेहराड नावाचा. तर तो कॅसल पाहण्यासाठी आम्ही निघालो आणि त्याच्यासाठी अशी टेकडी चढावी लागत होती. ह्या टेकडीवरती छोटंसं गाव वसलेलं आहे आणि आजूबाजूला कॉफी शॉप्स आणि छोटी छोटी घरं आहेत. आता आपण कॅसलच्या जवळपास पोचलेलो आहोत आणि इथं कॅसलच्या बाहेर एक ग्राउंड आहे आणि तिथं मुख्य प्रवेशद्वार आहे कॅसलचं.
ह्या टेकडीवरून प्राग सिटीचा खूप छान व्ह्यू येत होता, ज्याच्यामध्ये मधून वाहणारी नदी दिसत होती आणि नदीच्या दोन्ही काठांवर असलेली वस्ती. त्या कॅसलच्या आजूबाजूला खूप मोठं गार्डन होतं आणि मध्येच अशी एक विहीरसुद्धा होती जी कवर केलेली होती आणि विहिरीच्या आजूबाजूला असे बाकडे किंवा बेंचेस टाकले होते बसण्यासाठी आणि त्या बागेमध्ये अशी बरीचशी शिल्प होती. आणि हो, इथं पण तुम्ही बघू शकत असाल की ह्या सुद्धा बिल्डिंगचं काम चालू आहे मेंटेनन्सचं. आपण कॅसलच्या जवळ पोचलेलो आहोत आणि ह्या कॅसलच्या आतमध्ये एक चर्चसुद्धा आहे. तर आपण ह्या चर्चमध्ये गेलो आहे आणि ह्या चर्चमध्ये आतमध्ये एंट्री नव्हती आणि व्हिडिओ शूटिंग किंवा रेकॉर्डिंगसुद्धा अलाउड नव्हतं. तरीसुद्धा मी घाबरत लपत थोडंफार शूट केलं. आणि ह्या कॅसलच्या बाजूलाच खूप मोठं मेमोरियल आहे. आणि इथून बघा असंख्य थडगी बांधण्यात आलेली आहेत. इथले जे क्रांतीवीर होते किंवा राजघराण्यातली जी लोक होती त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मृत्यूनंतर अशा प्रकारची थडगी एकाच जागी बांधण्यात आलेली आहेत.
तर आत्तापर्यंत तुम्हाला दिसलेच असतील की इथं खूप सारी लहान मोठ्या आकाराची थडगी बांधण्यात आलेली आहेत आणि त्यांना फुलं किंवा कॅन्डल्स किंवा अजूनही काही भेटवस्तू अर्पण करण्यात आलेल्या आहेत. ते पाहून झाल्यानंतर आम्ही विचार केला की संध्याकाळचा जेवण इथंच करून निघावं, कारण आज संध्याकाळी आमची बर्लिनला जाणारी बस होती. मग बर्लिनला पोहोचायला बराच उशीर झाला असता, त्यामुळं इथूनच खाऊन निघणं फायदेशीर होतं. मग त्याच्यासाठी आम्ही एक चायनीज रेस्टॉरंट शोधलं, त्याच्याकडे निघालेलो आहोत आम्ही. आणि ते रेस्टॉरंट पहा किती आतमध्ये आहे. खरं तर आम्ही इथला मेन्यू चेक केला आणि इथून रिटर्न गेलो, इथं जेवलो नाही. पण मला फक्त तुम्हाला इथला ॲम्बियन्स किंवा हे रेस्टॉरंट किती आतमध्ये आहे ते सगळं दाखवायचं होतं. इथंपर्यंत पोहोचलो आणि मेन्यू पाहिला तर चिकनच्या फार कमी डिशेस होत्या, त्यामुळं आम्ही शेवटी इंडियन रेस्टॉरंटलाच आलो आणि ह्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये बुफे चालू होता. इथं पोटभर जेवण झालं आणि आम्ही आमच्या हॉटेलवरती परत गेलो आणि आमच्या बॅग्स कलेक्ट केल्या. तोपर्यंत प्रागमध्ये बर्फ पडायला सुरुवात झाली होती. हा माझा पहिला बर्फ होता आयुष्यातला आणि तो मला प्रागमध्ये अनुभवायला भेटला. आणि तुम्ही बघू शकत असाल, मला खूप आनंदसुद्धा झाला होता हा बर्फ बघून. शेवटी आम्ही प्रागमधून निघालो आणि बर्लिनला येणारी डायरेक्ट बस होती आम्हाला आणि ड्रेसडेनमध्ये पोहोचलो. तोपर्यंत इकडं खूप जास्त बर्फवृष्टी झालेली होती. तुम्ही बघू शकत असाल इथं जमिनीवरती हे जे सफेद सफेद दिसत आहे तो सगळा बर्फ आहे. तर ड्रेसडेनमध्ये खूप जास्त बर्फ पडला होता त्या रात्री. त्याच्यानंतर आम्ही असा फ्रोझन पिझ्झा खरेदी केला घरी येताना सुपरमार्केटमधून आणि घरी आलो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.